इकडे शिवसेना पक्षचिन्ह आणि आमदार अपात्रता प्रकरणाची आज पुन्हा सुनावणी होणार आहे। अगदी थोड्याच वेळात या सुनावणीला सुरुवात होतीये। ठाकरेंच्या शिवसेनेकडून कपिल सिब्बल युक्तिवाद करणार आहेत। दरम्यान कालही या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली आहे। युक्तिवादादरम्यान ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयावरती आणि आयोगाच्या अधिकार क्षेत्रावरती प्रश्न उपस्थित केले। काही आमदारांनी घेतलेली स्वतंत्र भूमिका किंवा विधिमंडळ गटातली फूट म्हणजेच मूळ राजकीय पक्षातली फूट असं मानता येत नाही असा युक्तिवाद त्यांनी केलाय। शिवाय एखाद्या पक्षाची घटना वैध की अवैध याबाबतचा निर्णय घेण्याचे अधिकार जे आहेत ते निवडणूक आयोगाला नाहीये असा दावा सुद्धा त्यांनी केलेला आहे। दरम्यान कालच्या सुनावणी दरम्यान कपिल सिब्बल यांनी ठाकरे गटाच्या वतीनं काय युक्तिवाद केला पाहूयात। युक्तिवादामध्ये नेमके कोणते मुद्दे समोर आले ते पाहूया। विधिमंडळ पक्षात फूट पडली, राजकीय पक्षात नाही असं कपिल सिब्बल यांनी अधोरेखित केलं। पक्षफुटीचा मुद्दा सोडवण्याचा अधिकार आयोगाला नाही असा दावा त्यांनी केला। चिन्ह देताना विधिमंडळातील बहुमताचा निर्णय आवश्यक असतो। 1999च्या घटनेत मुख्य नेता असा उल्लेखच नाही। एकनाथ शिंदेंनी स्वतःला मुख्य नेता मग कोणत्या आधारावर ठरवलं असा सवालही कपिल सिब्बल यांनी उपस्थित केला। 2018च्या पक्ष संविधानात मुख्य नेता नव्हे तर पक्षप्रमुख असा उल्लेख आहे। पक्षघटना संवैधानिक की असंवैधानिक हे आयोग ठरवू शकत नाही। 2018चं पक्षाचं संविधान शिंदे गटानं अयोग्य असल्याचं म्हटलं। 2018च्या घटना बदलानुसार शिंदेना मुख्य नेता असं सांगितलं जातंय। पक्षात येता लाभ घेता नंतर म्हणता पक्ष लोकशाही विरोधी। पक्ष लोकशाही मार्गाने आहे की नाही हे ठरवणारा आयोग कोण? पक्षघटना असंवैधानिक तर पक्ष नोंदणी रद्द का केली नाही? आयोग चिन्ह दुसऱ्या गटाला कसं देऊ शकतं? असे काही सवाल कपिल सिब्बल यांनी उपस्थित केलेत। पक्ष लोकशाही प्रमाणे काम करत नव्हता तर मग आयोगानं तेव्हाच नोटीस का दिली नाही? आयोगानं अधिकार नसताना चिन्ह थेट दुसऱ्या गटाला दिलं असा दावा कपिल सिब्बल यांनी केलाय। एकंदरीतच कालचा युक्तिवाद आपण पाहिला आणि अगदी काही वेळामध्ये आज पुन्हा सुनावणीला सुरुवात होते। आजच्या सुनावणीच्या वेळी काय होतं याकडेही सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। गेल्या अनेक दिवसांपासून हा खटला ही सुनावणी खरं तर होत आहे, प्रलंबित आहे। दोन्ही पक्षांकडून युक्तिवाद केले जात आहेत आणि अनेक दावे प्रतिदावे केले जात आहेत। अशामध्ये आता शेवटच्या टप्प्यामध्ये ही सुनावणी आलेली आहे, त्यामुळे आता नेमकं काय होतंय हे पाहणं महत्त्वाचं आहे। चिन्ह आणि पक्ष, शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह या प्रकरणाची ही सगळी सुनावणी आहे। थोड्याच वेळात आता ती सुरू होणार आहे। काल ठाकरेंच्या वकिलांनी युक्तिवाद केलेला आहे जो सविस्तरपणे आपण पाहिलाय आणि आता आपण आपल्या प्रतिनिधींकडून जाणून घेऊयात। रामराजे शिंदे दिल्लीतून आपल्यासोबत जोडले गेले आहेत। रामराजे, आजच्या सुनावणीच्या वेळी काय होऊ शकतं? बिलकुल आज कपिल सिब्बल म्हणजेच की उद्धव ठाकरे यांची सुनावणी संपू शकते। त्यांचे मुद्दे जे आहेत ते आज मांडले जाऊ शकतात। 2 तास त्यांच्याकडे आहेत, 2 ते 4 या कालावधीमध्ये। अगोदर अपात्रता, विधानसभा अध्यक्षांची भूमिका, त्यानंतर इलेक्शन कमिशन, त्यांचं कार्यक्षेत्र अशा या मुद्द्यावर चर्चा झालेली आहे। त्याचबरोबर राजकीय पक्ष आणि विधिमंडळ पक्ष, विधिमंडळ पक्ष म्हणजे की राजकीय पक्ष असू शकत नाही अशा प्रकारचा सुद्धा युक्तिवाद झालेला आहे आणि त्यानंतर आज युक्तिवाद केला जाणार आहे। आता नवीन कोणते महत्त्वाचे मुद्दे मांडले जातात ते पाहणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर त्यानंतर आणखीन विरोधामध्ये एकनाथ शिंदे यांचे वकील कोणते मुद्दे मांडतायत त्यांच्याकडे बघावं लागणार, कारण कपिल सिब्बल यांनी जे मुद्दे उपस्थित केले तर त्याला काउंटर करणं हे आवश्यक असणार आहे। कारण विधानसभा अध्यक्षांवर प्रश्न उपस्थित करण्यात आलेले आहेत, त्याचबरोबर इलेक्शन कमिशनवर प्रश्न उपस्थित करण्यात आलेले आहेत, त्याचबरोबर एकनाथ शिंदे आणि भाजप या सर्वच यंत्रणेवर जे आहेत ते कपिल सिब्बल यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत। धन्यवाद रामराजे। एकंदरीतच आपण पाहतोय की प्रश्न उपस्थित केलेले आहेत, मात्र आजच्या या सुनावणीच्या वेळी शिंदे गटाकडून सुद्धा खरं तर युक्तिवाद होऊ शकतो का आणि त्यांचे कुठले महत्त्वाचे मुद्दे आहेत जे काउंटर याला करू शकतात? बिलकुल एकनाथ शिंदे यांच्याकडून आज युक्तिवाद सुरू होईल का हा प्रश्न आहे, कारण 2 तासाचा कालावधी आहे आणि तेवढ्या ह्याच्यामध्ये कपिल सिब्बल आपला युक्तिवाद त्यांना अगोदर संपवावा लागणार आहे आणि त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्याकडून नीरज किशन कौल हे युक्तिवाद करण्याची शक्यता आहेत। जे आरोप लावण्यात आलेले आहेत की एकनाथ शिंदे हे प्रमुख होऊ शकत नाहीत पक्षाचे,
आणि त्याचबरोबर त्यांच्यासोबत संघटन नव्हतं, हा महत्वाचा आरोप होता. त्यामुळे एकनाथ शिंदे यांना आता हे दाखवावं लागणार आहे की त्यांच्या बाजूनं संघटन आहे की नाही, आणि संघटन शिवसेना पक्ष आहे तर किती जिल्हाध्यक्ष असतील, पदाधिकारी असतील, किती त्यांच्या पाठीशी आहेत हे सुद्धा सांगावं लागणार आहे. दुसरा मुद्दा म्हणजेच की पक्षचिन्ह आणि त्याचबरोबर धनुष्यबाण आणि पक्षावर दावा करण्यात आलेला आहे, तर त्या संदर्भामध्ये बहुमत पक्षामध्ये कसं आहे ते सुद्धा दाखवावं लागणार आहे. तर दुसरीकडे संपूर्ण आमदार आणि खासदार किती पाठीशी आहे त्याची आकडेवारी, त्यांचं बहुमत जे आहे अर्थातच ते रामदास सुद्धा हे आपल्याला द्यावं पाहावं लागणार लागणार आहे आहे. की जे काही मुद्दे खरं तर ठाकरे गटाकडून उपस्थित करण्यात आले आहेत त्याला आता शिवसेनेकडून म्हणजे शिंदे गटाकडून जर त्यांना तसा चान्स मिळाला तर कशा पद्धतीची उत्तरं दिली जात आहेत, आणि निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय, ते देखील कसं पुढे येतंय हे पाहावं लागेल. तुर्तास धन्यवाद, सविस्तर माहिती आपण दिली आहे. आपल्याकडनं घेत राहू अपडेट्स.